हिंगणघाट, नागपूर हैदराबाद मार्गावरचं वर्धा जिल्ह्यातलं प्रमुख शहर. खरं तर हिंगणघाट हा राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो, पण सद्यस्थितीत राष्ट्रवादीचा जोर अधिक दिसून येतो. यंदाच्या निवडणुकीत हिंगणघाट नगर परिषदेवर राष्ट्रवादीची असलेली मक्तेदारी मोडून काढावी यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोर लावलाय. राष्ट्रवादीकडून ज्येष्ठ नेते सुधीर कोठारी यांनी नगराध्यक्ष पदाचा अर्ज दाखल केलाय. विकासाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीला जनता निवडून देईल असा विश्वास कोठारी यांनी व्यक्त केलाय. 2 तारखेला छाननी होती आणि आता 11 तारखेला विड्रॉल आहे, 12 तारखेला सिम्बॉल मिळणार आहे. पण आम्ही रिकग्नाइज पार्टीचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे असल्यामुळे आमचं चुनाव चिन्ह घडी आहे. भाजपचा विचार केला असता या ठिकाणी आमदार समीर कुणावार यांची आणि भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राष्ट्रवादीच्या मक्तेदारीला जनता कंटाळली असून भाजपच्याच पारड्यात जनता मत टाकेल असं समीर कुणावार यांनी म्हटलंय. आम्ही असं ठरवलं आहे की ही जी निवडणूक आहे ही विकासाची निवडणूक म्हणून आम्ही लढवतोय. जर समजा नगरपालिका ही जर आमच्या ताब्यात दिली भारतीय जनता पक्षाच्या, तर मी ठरवलं आहे की मुख्यमंत्र्याकडून, माननीय मुख्यमंत्री आहेत, पालकमंत्री आहेत सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडून एक 50 कोटी 100 कोटीचं पॅकेज आणायचं हिंगणघाटमध्ये आणि जितके काही कामं, जो बॅकलॉग आहे या शहराचा, हा मला पूर्ण करायचा आहे. माझी थेट राष्ट्रवादीसोबत फाईट होणार आहे. काँग्रेस, शिवसेना किंवा ज्या पक्ष आहे, BSPचे रफिक भाई आहे, पण शेवटी लढत आपली राष्ट्रवादीसोबत येणार आहे असं मला वाटतं. तर राष्ट्रवादीनं केलेला भ्रष्टाचार आणि भाजपनं केलेली जनतेची दिशाभूल आपल्या पथ्यावर पडेल असा विश्वास काँग्रेसनं व्यक्त केलाय. मी आता बघितलं आहे का 38 पैकी 35 उमेदवार हे सक्षम उमेदवार काँग्रेसने इथं रिंगणात उतरवले आहे. आणि मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो का या 27 नोव्हेंबरला ही काँग्रेसची सरकार हिंगणघाटला बसेल याची मी तुम्हाला ग्वाही देतो. निवडणुकीच्या रणसंग्रामात भाजपला मात्र बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे. गिरीधर राठी या भाजपच्या ज्येष्ठ नेत्यानं अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असल्याचं म्हटलंय. शेळके साहेब त्यांनी सुद्धा कॅम्पेन केलं होतं त्याच्या कुणाचं शालिकराव डेलीचं, पण त्यांना फक्त 1700 मत पडले होते. हेच प्रेम बसंत आणि भाजपचे उमेदवार होते. या निवडणुकीत एकेकाळी हिंगणघाट गाजवणारी शिवसेना मात्र नामशेष झाल्यासारखी झालीये आणि मनसेच्या इंजिनमधील जणू कोळसाच विझलाय. सर्व प्रमुख राजकीय पक्ष आपली सत्ता येण्याचा दावा करत असले तरी बसप कानामागून आली आणि तिखट झाली अशी भूमिका निभावू शकते याची शक्यता देखील नाकारता येणार नाही. अमित देशपांडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, हिंगणघाट, वर्धा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.